नमस्कार, मी वास्तुकार चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आपलं YouTube चॅनल आहे जे आतापर्यंत 13 लाख पेक्षा जास्त लोकांनी बघितलं आहे। आपल्या YouTube चॅनलचं नाव आहे आस्क वास्तुकार गुरु आणि ह्याच्या माध्यमातून आपण वास्तुकार ऑन मानाची आणि या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण आस्क वास्तुकार गुरु हे आपलं YouTube चॅनल आहे आणि या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण ऑनलाइन वास्तुकार मानाची पैठणी ऑनलाइन हा विषय घेऊन आलेलो आहोत। जसे की वटपौर्णिमा होती आणि वटपौर्णिमेच्या ह्या दिवसांमध्ये स्पेशियस अशा दिवसांमध्ये असे वेगवेगळे आपले जसे की वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वास्तुकार मानाची पैठणी ऑनलाइन आपण वास्तुकार मानाची पैठणी ऑनलाइन हा शो आपण ऑर्गनाइज केला होता आणि याच्या माध्यमातून बऱ्याच महिलांनी आपल्याबरोबर संपर्क केला आणि आपल्याबरोबर कंटेंट प्रोव्हाइड केलं। वेगवेगळ्या प्रकारची प्रश्न जसे की वास्तुशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, पास्ट लाईफ काउन्सिलिंग, स्पिरिच्युअलिटी, मेडिटेशन, अध्यात्म आणि इतरही याच्या निगडीत बरेचसे निश आहेत ज्या निशमध्ये आपण गेली 25 वर्ष झाले प्रॅक्टिस करतोय आणि आतापर्यंत आपण 30,000 पेक्षा सुद्धा जास्त लोकांना सकारात्मक रिझल्ट दिलेला आहे आणि 12,000 पेक्षा सुद्धा जास्त आपल्याकडे स्टुडंट्स आहेत जे हा विषय माझ्याबरोबर खूप डेडिकेटली प्रॅक्टिस करतात। तर ह्यामध्ये आपण वास्तुकार मानाची पैठणी ऑनलाइन ह्यामध्ये आपल्याला महिलांनी अतिशय छान असे प्रश्न विचारले आणि त्यातला एक प्रश्न जो पहिला प्रश्न आहे जो घेऊन आलेले आहेत कल्याणच्या योगिता सहस्त्रबुद्धे मॅडम। तर योगिता सहस्त्रबुद्धे मॅडमचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर साधारणपणे प्रश्न असा होता, योगिता मॅडमनी जो प्रश्न विचारला तो प्रश्न असा होता की जिन्याखाली देवारा असावा का, वास्तुशास्त्राप्रमाणे जिन्याखाली देवारा असायला पाहिजे का। तर पहिला पॉइंट ह्यामधला असा आहे की जिन्याखालचा जो देवारा आहे तो अजिबात ॲब्सोल्युटली चुकीचा आहे। जर जिन्याखाली देवारा असेल तर ज्यावेळेला आपण स्टेप्सवरून जात असतो आणि एक्सटर्नल फॉर्म मध्ये आपल्याला असं दिसतं की आपण एक व्यक्ती स्टेअरकेसवरनं चाललेली आहे आणि खाली देवारा आहे, हे जेव्हा एक्सटर्नल फॉर्म मध्ये दिसतं आपल्याला त्यावेळेला ते ॲब्सोल्युटली रॉंग होतं। तर हे अतिशय चुकीचं आहे। तर पहिली गोष्ट, जिन्याखालचा देवारा जर असेल तर तो सगळ्यात पहिले तुम्ही काढायला पाहिजे आणि देवारा उभ्याने पूजा करायची नाही आपल्याला। जे मी आस्क वास्तुकार गुरु या YouTube चॅनलमध्ये अनेक वेळा सांगतो की आपल्या रेसिडेन्शियल झोनमध्ये म्हणजे रेसिडेन्शियल प्रिमायसेसमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त बसूनच पूजा करायची आहे। तर जर कोणाकडे देवारे, आता आजकाल नवीन देवारे आले जे वरती असतात, तर त्याला सुद्धा तसे सुद्धा देवारे मी नाही म्हणतो। मी सरळ सांगतो की 2 चौरंग तुम्ही लावा, त्याच्यावरती देवारा ठेवा आणि आसन लावा, आसनावरती बसा आणि पूजा करा। दॅट द सिम्पल थिंग्स। आणि हा जो फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युलाची जी डिरेक्शन आहे ती डिरेक्शन आहे नॉर्थ पासून ईस्ट पर्यंत ऍक्च्युली आपल्याला देवारा अप्लाय करायचा आहे। तर नॉर्थ डिरेक्शन पासून ईस्ट डिरेक्शन पर्यंत आपण देवारा अप्लाय करू शकतो। त्याच्यामधलं फर्स्ट प्रायोरिटी आपल्याला नॉर्थ ईस्ट डिरेक्शन मधली एक डिरेक्शन आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजे नॉर्थ ईस्ट डिरेक्शन असते, ईशान्य कोण असते आणि वास्तुशास्त्राप्रमाणे नॉर्थ ईस्ट डिरेक्शनला आपला देवारा हा असायला पाहिजे। पण नॉर्थ पासून ईस्ट पर्यंतच्या प्रिमायसेसमध्ये पण डेफिनेटली आपण अप्लाय करू शकतो आणि वर्स्ट केसमध्ये जर आपल्याला नॉर्थ पासून ईस्ट पर्यंत देवारा ठेवणं शक्य नसेल तर मग आपण नैऋत्य दिशेला देवारा ठेवू शकतो। नैऋत्य दिशेला स्थिरता प्राप्तीसाठी देवारा बरेच वेळेला मी स्वतः अनेक ठिकाणी अप्लाय करतो, कारण प्रत्येक वेळेला नॉर्थ पासून ईस्ट पर्यंत देवारा ठेवणं
काही काही साईट्सवरती काही काही ठिकाणी ते शक्य होत नाही, पण साऊथ वेस्ट डिरेक्शन विष्णूची दिशा मानली गेलेली आहे आणि त्यामुळे नैऋत्य दिशेला म्हणजे साऊथ वेस्ट डिरेक्शन विष्णूची दिशा मानली गेलेली आहे. त्यामुळे साऊथ वेस्ट डिरेक्शनला म्हणजेच नैऋत्य दिशेला सुद्धा आपण देवारा ठेवू शकतो, जो ईस्ट आणि वेस्ट फेसिंग असायला पाहिजे आणि आपल्या वास्तूचा जो प्रिमाइसेस आहे तो साऊथ वेस्ट असायला पाहिजे. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा इथे प्रयत्न केला. वास्तुकार मानाची पैठणी ऑनलाईन हा गेम शो आपला सुरू आहे आणि ह्याच्या माध्यमातून बऱ्याचशा महिलांनी आपल्याला या विषयांवरती प्रश्न विचारले होते आणि त्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही सुद्धा आस्क वास्तुकार गुरु ह्याला जास्तीत जास्त कॉमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा, जेणेकरून हे क्वालिटी कॉन्टेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि ह्या कॉन्टेंटचा जास्तीत जास्त चांगला असा बेनिफिट आपल्याला बघायला मिळेल. तर असाच एक व्हिडिओ घेऊन मी परत येत आहे तुमच्यासोबत तुमच्या भेटीला आणि तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.